हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्हाला जेवायला खूपच उशीर झालेला आहे. दुपारचं जेवणाला, दुपारचं म्हणजे खूप म्हणजे 4-4:30 वाजलेत जवळपास. आणि त्याचं कारण असं आहे का आज मम्मींची रेसिपी चालू होती आणि एवढे कष्ट घेतलेत आमच्या मम्मींनी त्या रेसिपीसाठी का विचारूच नका. आणि ती रेसिपी फायनली सक्सेसफुल झाली आहे मम्मी. कारण ती रेसिपी सगळ्यांनाच आवडली का नाही? हा, हे बघा, हे राडा तर बघा. आदित्य खातोय कारण की आदित्य ताट वरती येऊ शकत नाही, आदित्य उचलू शकत नाही ताट असं. हे बघा, बस कॅमेऱ्यात घातलं. काय खातो आदित्य सांग? वडा काय बनवलंय उलटा चीज बर्गर असं नाव आहे. इतकं सुंदर झाला ना तो, खायला खूप छान लागलेलं आहे, खूप छान. खूप भारी लागला. आम्ही बनत होतो तेव्हाच आतुरता होती आम्हाला. कधी आणि मला सांगते की त्यासाठी सगळं काही साहित्य गोळा करावं लागतं. हो, सगळं करावं लागतं. हे बघा, इथे पसारा, आवडायचंय पोरींना, इथं पसारा सगळीकडे भांडे. आणि तुम्हाला सांगते याच्या आधी पण त्यांचे खूप सारे काम राहतं. कांदा कापायचा, लसूण सोलायचा, टोमॅटो कापायचा, हे खूप सारे काम त्यांना राहतात, ते करावं लागतं. आता पण चालू करणार आहे इथून पुढे सुरुवात. आणि खूप दिवस झाले होते की माझी रेसिपीच नव्हती, तर म्हटलं चला नवीन काहीतरी पोरांना बनवून खाऊ घालूया. तर मग कसं वाटलं तुम्हाला? नवीन कमेंट मध्ये सांगा, मी नवीन काहीतरी बनवलं होतं. हा, मम्मींची रेसिपी बघा आणि ती करून बघा घरी, आणि मग खा आणि मग कमेंट करा वाटलंच तर. नाही का मम्मी? म्हणजे छान वाटलं का नाही? आम्हाला तर आवडलं मम्मी, लय भारी झालं. काय सांगू तुम्हाला, हा लय कौतुक केलं म्हणजे बस झालं ना. आमच्या सगळी फॅमिली पण कौतुक करते मम्मी तुमचं, असं नाही का कोण कौतुक नाही करत. मला काय सांगायचंय, आपल्या घरच्यांना नेहमी चांगलं चांगलं बनवून खाऊ घालायचं. बाहेर बनवण्यापेक्षा आम्ही घरातच बनवतो. हा, मला बाहेरचं खाण्यापेक्षा आम्ही बाहेरच बनवून खातो, असं म्हणायचंय का तुम्हाला? बाहेरच्या वेळेस आम्ही घरात बनवतो. बाहेर खाण्यापेक्षा घरात बनवून खातो, असं त्याचं म्हणणं अगो मी आहे. काय म्हंटल, आमची भाऊजी थोडीशी फास्ट बोलतात ना, म्हणून कळत नाही पटकन. बाकी हे काय काय बोलली माहिती का, बाहेर बनवण्यापेक्षा आम्ही घरातच बनवतो. आणि फास्ट बोलल्यावर ऋतुताई धरणार नाही असं होणार आहे का? तर एक नंबर डिश आहे. नक्की जा, नक्की बघा आणि नक्की बनवा बर का. एवढं काही अवघड पण नाही का हो मम्मी? आणि संदीप शेटला तर खूप सारा कंटाळा आलेला होता. अरे बाबा काढ रे व्हिडिओ. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या रोज व्हिडिओ येतील युट्यूब चॅनल वरती, पण काढायला खूप सारा कंटाळा. आणि ऋतूकडे मोबाईल आहे पण त्याच्यामध्ये थोडेसे मुंगे येतात ना व्हिडिओला. आता बघा, आता पण मी ऋतुताईंच्याच मोबाईल मध्ये काढलाय. मुंग्या दिसत असतील ना थोड्या त्यामुळं. आणि मग एखादा मोबाईल असं घरात नाही राहून देणार की नाही, व्लॉग कसा पण आपण शूट करू शकतो, पण कसं रेसिपी आहे ना, प्रॉपर शूट झाली पाहिजे, चांगली दिसताना पण चांगली दिसली पाहिजे. त्याचं म्हणणं काय, छान दिसली पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. म्हणूनच नाही तर मी म्हंटल होतं बाबा मी गाऊन वरती रेसिपी चालू करते माझं. म्हणे नाही मम्मी असं नाही करायचं बाई, तुला कळतं का? छान चांगलं पैकी सेटअप करून रेसिपी चालू करायची बघ किती मुंग्याचं, बघ असं नाही करायचं, चांगलं दाखवायचं, चांगलं करून खाणार असं दाजी म्हणलेले ना. असं दाजी म्हणजे म्हणलेले. तुमचे विनायक दादा म्हणजे माझा मोठा मुलगा, त्याचं म्हणण्याप्रमाणे असतं. हा, जबरदस्ती नाही करत येतो, नाही, सांगतो आम्ही. सुरुवातीला पण त्यांनीच सुरुवात केलेली आहे सगळ्याला. सगळ्या गोष्टीला तो सुरुवातीला मेन आहे ना. मोठे आहेत ना, म्हणजे असं म्हणायचंय, बाकी काही नाही. आणि आता ते नाही आहेत म्हणून करमत नाही. काय म्हणले? काही बोललं, काय म्हणले? काय? कारण की तो नाहीये ना इथं खायला, मग त्याला खूप सारी आठवण केली होती खाताना मिस करत होत्या. आणि मम्मीने पण आठवण केली म्हणे दाजी. तर दोघांनीच गेली होती आठवण, हे वाईने नाही गेली, दादा खाऊन घेतला. नाही हो, असं मी काहीच आठवण नाहीये. केली, मी कशाला बोलून दाखवू, मी माझ्या मनात आठवण केली, बरोबर आहे का नाही होती, मम्मी? कारण की ती मनातच ठेवत असते काही पण त्याच्यामुळे तिनं बोलून काही दाखवलं नाहीये. आम्ही तुम्हाला दाखवू शकते, आम्ही शेअर करू शकतोय. मनात नका ठेवू, व्यक्त व्हा.
आणि आज एक खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय आमच्या घरात. ती म्हणजे पिवडी ताईंना खूप जबरदस्त चावली. असं चावलंय तुम्ही सांगा. हे बघा इथं Comment चावली मध्ये हिला परत ठेवायचं का, इथं पण चावली. हिला ठेवायचं का नाही ठेवायचं हे तुम्ही सांगा. बघा अशी चावली ती. आणि विनाकारण चावली, तिला काहीच केलं नाही. आम्ही झोपली होती, आम्ही फक्त जवळ गेलो करायला तर ती आली गुरकली अंगावर लगेच. आणि एवढं जोरात चावली ती. आताच नाही, तिने 3 वेळेस असं केलेलं आहे. हा मागच्या 4 वेळेस केलेलं आहे तिने. मम्मींना पण चावले मागच्या मला वेळेस. पण असं रक्त निघुस्त ती चावलेली. मग हिला काय करायचं सांगा हे तुम्ही. बघा आणि अशी झोपली, काय संबंध नाही. तिला एवढं चांगलं हे दिलं मी खायला बरं का. सांगू का तिचा विषय काय झालाय माहितीये का, तिने जेव्हापासून मला चावले ना तेव्हापासून ते शांत झाले. तिला माहितीये आपण काहीतरी चूक केली, आपण कुठेतरी माती खाल्लीये म्हणून ती शांत झोपली. दिवसभर नव्हती झोपली ती, तिथं झोपली नव्हती का? आणि खरं सांगू का, ती चावत तशी नाहीये. कारण की तिला आपण खूप सारा त्रास दिला का, मग त्याच्यामुळे तिची ती काहीतरी चावते. सकाळी चिडचिडच आणि झाली. ती आहे ना काय करते नाही, ती हट्टी झाली, ती ऐकत नाही अशी ती. हा काय ग हाटी आली का? अहो, गप्प बसा ना. हाटी आली का? बघा बर का धरण मग ती तुम्हाला. तूच चाल इकडे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला आजवर जेव घातलेला आहे त्याच्यापेक्षा मला काही तिचं टेन्शन नाहीये. हा हा आणि तिचं खायचं पण एकदम अवघड आहे त्या पिऊचं. नुसतं असं हे नको ते नको तिचं असं आहे. ती खातच नाही आमच्यासारखी. आम्ही कसं सगळं खातो. हो असं आहे. तेच ना. बाकी तुम्ही खाता का? काय खातो का? हा नाही म्हणलं तुम्ही दाजी नाहीत तर खाता का? जेवण हो, वगैरे खाल्लं ना. व्यवस्थित आहे खाऊ का? द्यायला की मला पैसे खाऊ. अहो म्हणलं कसं नवरं नसलं का आठवणीत जेवण जातं ना. नाही जातं मस्त जातं. पोट असं. बाईचं तसं पण जातं. कोणी तिकडं उलटा पोडू पण आपण झुकी राहू. पोट आहे ते. ताई तुम्हाला माहितीये इनडायरेक्टली तुमची चव घालून राहिले. त्यांचं मी मगाचपासून ते मला बोलून राहिले. तेच ना. जाऊ दे नका रडू उगे. जाऊ दे यार नका रडू यार नका रडू. गप्प ना भूमी. आणि फायनली ताईंचा शॅम्पू येणार आहे. मम्मी येणार आहे आज. चंपू खराब होणार. आज नाही सांगू नाही शकत बरं का. पार्सल वाला तुम्हीच म्हणले मला. म्हणून ठेवलं आता परत ते- कवापासून बांधून ठेवले. आज त्यांचं लक्ष झालं माझ्यावर बघा. बांधून मम्मींना अशी मोकळी केस आवडत नाही म्हणून ज्या त्यांनी दिवशी बांधून मुंबईवरून ठेवले. मम्मी आल्या त्या हा, दिवशीच भरपूर एवढं बांधले. करा, खर्च केला तेवढा ते नारळ शेंडी वाढू नका परत. नारळाची शेंडी नाही बांधणार नाही तर पहिल्यापेक्षा पण बेकार केस होऊन जातील. बंदतच नाही नारळाची शेंडी. मला लय मुंग्या आल्या. कुठं खडू आणू का? मारा पडू. पायाला मुंग्या आल्या त्याच्या. खडू आणू का? तर आता तुम्ही सगळं काम पटापटा पटापटा आवरून घ्या. हा, किती भांडे पडलेत बाबू. ती खाली पण दाखवा. हा, आणि हे बघा कोण म्हणतं ना काय सोपं आहे हे असं काहीच नाहीये. फ्री मधला पैसा बिसा हे भांडे घासायला कोण YouTube येणार आहे channel का? चालवायचं पण काही सोपं नाही. हा. रेसिपी चॅनल चालवायचं पण तेच ना सोपं तिथं नाही. उभं राहून तळायचं काही सोपं आहे का? vlog काढून व्हिडिओ आणि काढायचं पण काही सोपं कोण नाही. म्हणतं फुकटचे पैसे. तेच ना. फुकटचे पैसे पिशे काय नसतं बाबांनो. सगळ्यांना मेहनत करावं लागते. असं कुणाला कधी बोलायचं नाही फ्री मधले पैसे झाले का कमवून असं तसं. आणि काहीच आता नाही आम्ही जे बोलायचं. काही व्हायरल झालो असं ना याच्या अगोदर आम्ही भरपूर काही कष्ट केलेले म्हणून आम्ही आता व्हायरल झालेलो आहे. प्रत्येकाचं प्रत्येकाने मग? केलेले काय हो मम्मी प्रत्येकाचे युट्यूब चॅनल झालेले. प्रत्येकानं कष्ट केलेले. असंच नाही कोणी फॉलो केलेलं का असंच नाही हे केलेलं. फुकटचा पैसा नसतो तो कोणता. प्रत्येक पैसे भेटण्यासाठी कष्टच करावे लागतात नाही का? चोरी करण्यासाठी पण कष्ट करावे लागतात चोराला. अहो आणि घर संसार आपला वाचवण्यासाठी पण सगळ्या गोष्टी सुना बाळा लेकी वाळी सगळ्यांना समजून घ्यावा लागतो. आणि तेव्हा ते आपलं घर वाचतं. समजून घ्यायचं म्हणजे आपण सुनांच्या पुढं पुढं करायचं असतं हर गोष्टीला. त्या मग आपल्या पुढं करणार. बरोबर आहे. नाहीतर आता कालचं आपणच आपण त्याच करणार आणि आपण खाणार असं कधीच घडणार नाही. आणि कधीच कुठं असं प्रेम भेटणार नाही. आपण जीव लावला तर ते आपण आपल्याला लावणार आहे. बरोबर. सांगायचं तुम्ही म्हणता ना सासू खूप छान आहे सासू खूप अशी आहे. तर माझंही सांगायचं काम असं आहे का मी पण त्यांसाठी खूप करते त्याही करते माझ्यासाठी. आणि तेव्हा ते आपलं घर चांगलं राहतं.
बघा सासूने किती भारी भारी खाऊ घातला आता करून. ऐकली सासू. हा, तुम्ही तुमच्या सासूला खाऊ घाला, ती पण तुम्हाला खाऊ घालणार. हो आता मी केलं नाही एवढं सगळं, मग आता यांचं काम काय सगळं आवरायचं खा मस्त पैकी, नंतर आता याच आवरणार मला